इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। जळगाव, जिथे शेतीचे प्रश्न रोजच्या जगण्याशी जोडलेले आहेत, तिथे आज एक वेगळीच चर्चा ऐकायला मिळाली। शेतात उरणारे अवशेष, जे बहुतेक वेळा कचरा समजले जातात, तेच आज उत्पन्नाचा नवा मार्ग ठरू शकतात, असा संदेश जैन इरिगेशनने दिला आहे। जैन हिल्स येथे झालेल्या एका संवाद सत्रात स्पष्ट करण्यात आलं की आंब्याच्या कोया, मक्याचे चारे, कापसाच्या काऱ्या ही सगळी शेतीतील उरलेली सामग्री, जिच्यावर आपण धूर करून संपवतो, त्यातूनच बनू शकतो बायोचार। हा तोच बायोचार जो मातीचं आरोग्य सुधारतो आणि देशासाठी लाखो कार्बन क्रेडिट्स निर्माण करू शकतो। या प्रकल्पामागे आहे एक ध्येय, सार्थक करूया जन्माचे रूप पालटू वसुंधरेचे, म्हणजेच शाश्वत शेतीचा मार्ग आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा नवा दरवाजा। जळगाव कृषी अधीक्षकांपासून केळी व कापूस संशोधकांपर्यंत अनेक तज्ज्ञांनी एका आवाजात सांगितलं, बदलत्या हवामानाच्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर बायोचार हा पर्याय नाही, तर आवश्यकता आहे। या प्रकल्पातून 1,00,000 टन कृषी अवशेषांचा उपयोग करून 35,000 टन बायोचार तयार करण्याचं लक्ष्य आहे। यातून 50,000 पेक्षा अधिक कार्बन क्रेडिट्स निर्माण होतील, म्हणजेच भारतासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि पृथ्वीसाठी एकत्रित फायदा। जमिनीची सुपीकता, पाण्याची धारणा आणि रासायनिक खतांवरील नियंत्रण, हे सगळं बायोचार देऊ शकतो, असं कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांनी नमूद केलं। एका बाजूला पर्यावरणाचं संरक्षण, दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागात रोजगार आणि तिसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवा आधार। जैन इरिगेशनचा हा औद्योगिक बायोचार प्रकल्प फक्त उद्योग नाही, तर बदलत्या काळात नव्या शेतीची दिशादर्शक चळवळ ठरू शकते। इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच।